दिवसभरात इतकी थंडी वाजते ना, काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे पहिल्यांदा डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. डाळमध्ये मी इथे हळद टाकलेली आहे आणि तांदळामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. कुकरमध्ये मी शेंगदाणे एका वाटीमध्ये उकडायला ठेवलेले आहेत आणि 3 ते 4 शिट्ट्या मी इथे कुकरला लावून घेणार आहे. तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये काही मसाले टाकून पीठ छान मळून घेऊयात. तर पाहू शकता इथे घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला पीठ छान अजून एकदा मळून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एका पिठाचे मी 2 भाग केलेले आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे एक पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे मी पातळ चपाती लाटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तर पाहू शकता अशा प्रकारे शेपमध्ये मी छान अशी कट करून घेतलेलं आहे आणि राहिलेले जे आहे ते सुद्धा मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे. तोपर्यंत इकडे डाळीच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या आणि कुकर गारसुद्धा झाला होता. इथे मी डाळ साईडला काढून छान फेटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, नंतर अर्धा चमचा जिरे छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर काही सुके मसाले टाकलेले आहेत आणि आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला आता इथे मी चिंचेचा कोळ मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे आपण उकडून जे घेतले होते ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण चपाती तुकडे जे करून ठेवलेत ते टाकून द्यायचं आहे. आता छान उकळी आणून द्यायची आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर पाहू शकताय थंडीमध्ये छान असं गरमागरम ही रेसिपी तयार आहे. याला मुटकुळीसुद्धा म्हणतात, मसाला मुटकुळीसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर पाहू शकता ही रेसिपी तयार आहे. तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा असं सुद्धा खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.